नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आज एक जुनी गोष्ट समोर आली. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्याच्यावर विचार याच्यासाठी करायला हवा, की काही गोष्टी समोर आणण्यासाठी 2-2 वर्ष मेहनत करावी लागते. कारण जर तुमच्याकडे मशीन रीडेबल डाटा नसला, म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा सॉफ्टवेअरवर असं तुमच्याकडे आल्या नाही गोष्टी आणि हे कागदाचे बंडलच्या बंडल आले, तर त्याच्यात सगळं डाटा एनालिसिस करायला वेळ लागतो. त्यामुळं आज पुन्हा 5 राज्यात निवडणुका चालल्याच आहेत. निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्ष लगातार हल्ला करतायत. पण निर्लज्जताचा अमृतकाळ चालू असल्यामुळे कोणालाही काही वाटत नाही. बेशरम झालेले आहेत सगळे. त्यामुळे सगळे ऐकतात आणि मग गाणे म्हणायचं, "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना." किंवा छिछोरी शेरशायरी करायची. प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही आणि वेगळ्याच ठिकाणी मग त्याला फाटे फोडायचे. हेच चालू आहे सध्या निवडणूक आयोगामध्ये. पण हे जे आज डाटा केला, डाटा एनालिसिस करून जे आंध्र प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उभे केलेत. ते करणारे कोणी असे विरोधी पक्षनेता नाहीये. एक अर्थशास्त्री आहेत मान्यताप्राप्त देशाचे. त्यांचं नाव परकला प्रभाकर. यांची दुसरी ओळख म्हणजे आपले अर्थमंत्री जे आहेत देशाचे, म्हणजे मॅडम आपल्या निर्मला सीतारामन, त्यांचे हे पती हो. आंध्र प्रदेश सरकारचे एकेकाळी ॲडव्हायझर राहिलेले. त्यांनी जो डाटा समोर आणला निवडणूक आणि तो निवडणूक आयोगाचेच सगळे आकडे आहेत. डोकं सुन्न करून टाकतं. पहिले तुम्हाला डाटा शेअर करतो. त्याचं आपण थोडंसं विश्लेषण करूया आणि मग देशात काय चालू आहे, हे जास्त काय तुम्हाला सांगायचं तुम्हाला स्वतःलाच कळेल. परकला प्रभाकरांच्या अनुसार आंध्र प्रदेशच्या झालेल्या निवडणुकीत मे 2024च्या 3,500 मतदान केंद्रावर रात्री चक्क 2 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. एकूण आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या मतदानाच्या 4.16% मतदान रात्री 11:45 झालं. म्हणजे रात्री 11:45 पासून तर 2 वाजेपर्यंत सकाळपर्यंत झालं. आता याचा डेटा जो त्यांच्याकडे आला, त्याचा जो एनालिसिस त्यांनी केलं. पहिले मोठे-मोठे आकडे आले, मग त्यांनी एनालिसिस केलं आणि मग बूथ वाईज जेव्हा ते गेले, तेव्हा मला त्यांना हे 3,500 बूथ मिळाले. निवडणूक आयोगाने संध्याकाळी 5 वाजता 13 मे 2024ला मतगणना सुरू झाल्यावर संध्याकाळी 5 वाजता आकडा घोषित केला, की 68.04% मतदान 5 वाजेपर्यंत झालं. पुढे 8 वाजता दुसरा आकडा दिला. म्हणजे लोकांना वाटलं, जे लोकं लाईनमध्ये उभे असतील, त्यांचं शेवटचं मतदान झालं असेल. म्हणून तो 8 वाजताचा आकडा जनरली बाय एंड लार्ज तोच फायनल असतो. कित्येक वेळा लाईन जास्त असली, तर मग तो 10-11 वाजेपर्यंत पोहोचतो. पण 8 वाजता कारण मग 5 वाजताच्या नंतर एक फायनलच आकडा द्यायचा असतो. पण त्यांनी 8 वाजता एक फायनल आकडा दिला. 68.12% मतदान झालं. पुढे आश्चर्य म्हणजे रात्री 11:45 पुन्हा एक नवीन आकडा आला. तो म्हणे 76.50% मतदान झालं. म्हणजे 5 वाजताच्या 8 वाजताच्या मधात फक्त 0.08% मतदान झालं. पण 5 वाजताच्या आणि 11:45 रात्रीच्या दरम्यान जवळ-जवळ 8% मतदान झालं. फार मोठा आकडा. 4 दिवसानंतर निवडणूक आयोगाने अंतिम आकडा दिला. तो होता 81.79% म्हणजे जवळ-जवळ 82%. आता पहा तुम्ही 5 वाजल्यानंतर फायनल जो आकडा आला,
त्यात जवळ-जवळ 15% वाढ आहे. मग त्यांनी या टक्केवारीपासून जेव्हा बूथ लेव्हलला काम सुरू केलं, तर त्यांना असं कळलं, की या 3500 बूथांमध्ये मतदान केंद्रावर रात्री 8 ते 2 च्या दरम्यान 52,00,000 मतदारांनी मतदान केलं. रात्री 11:45 ते 2 च्या दरम्यान 17,00,000 मतदारांनी मतदान केलं. मग तुम्ही रात्री 11:45 ते 2 च्या दरम्यान पहाटे-पहाटे जे 17,00,000 मतदान झालं आणि जितक्या मशीन्स आहे आणि सगळं ते बूथवरचं जेव्हा कॅल्क्युलेशन केलं, तेव्हा कळलं की एक मतदान प्रत्येक 20 सेकंदाला एक मत पडलं. आता ईव्हीएम मशीनचं काय आहे, की ईव्हीएम मशीन जेव्हा सेट होते, म्हणजे ईव्हीएम मशीनला एका माणसाने मत दिल्यावर ती स्वतःला रिसेट करते, त्याला तिला 14 सेकंद लागतात. एक जण मतदान देतो, कूं आवाज येतो, मग तिथून निघतो. ती 14 सेकंदात स्वतःला रिसेट करते. दुसरा मतदाता जातो. मग तो जो अधिकारी असतो, तो तिथे एक बटन दाबतो. पुन्हा आवाज आला, की मग तो आपलं बटन दाबतो. तर 20 सेकंदात एक जर झालं, तर 14 सेकंदात रिसेट करून हा मतदाता 6 सेकंदात मतदान करून कसा म्हणजे जाऊन मतदान करून वापस कसा आला? कारण जेव्हा एक माणूस मशीनवर असतो, तेव्हा त्याच्या दुसऱ्या डिस्टन्सवरच असतो माणूस. त्याला काही पावलं चालून तिथे जावं लागतं आणि मग पहिलं वापस येतो. ते 8-6 सेकंदात कसं होऊ शकतं? हा नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. असाच काही प्रकार गुजरातमध्ये सुद्धा झाला होता निवडणुकीमध्ये. काँग्रेसने प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितलं, निवडणूक आयोगाला कंप्लेंट पण केल्या, पण अजून त्याच्यावर काहीही उत्तर नाही. प्रशांत भूषणही सोबत होते. प्रशांत भूषण म्हणाले, की फॉर्म 17 सी हा फार क्रुशियल फॉर्म असतो. जेव्हा मतदान केंद्रावर 5 वाजता मतदान बंद होतं, दरवाजे बंद होतात आणि आतमध्ये राहिलेल्या लोकांचं मतदान होतं. त्या मतदानाच्या मध्ये जेव्हा सगळ्यांचे मतदान झाल्यावर जेव्हा मशीन सील होतात, तेव्हा त्या मशीनमध्ये किती मतं पडलीत, याचा आकडा त्या फॉर्म 17 सी वर असतो आणि मग त्याला साइन करून ते एजंट्सकडनं साइन करून घेतात. जेव्हा तुम्ही तिकडे मतदानच्या दिवशी ती मशीन जेव्हा उघडते, त्याच नंबरची मशीन त्यात किती मतं आहेत, हे त्या फॉर्मवर असतं आणि मग ती जात पडताळ होते, की भाई मधात काही गडबड तर झाली नाही ना? तो फॉर्म 17 सी पहिले सार्वजनिक व्हायचा. आता तो इलेक्शन कमिशननं देणंच बंद केलं. म्हणजे काही गडबड कधी झालं तर आमचं पकडलं गेलं नाही पाहिजे. पुढे प्रत्येक बूथवर एक बुकलेट म्हणजे एक डायरी मेंटेन करण्याचं मॅन्डेटरी होतं. त्या प्रोसेसमध्ये आहे निवडणूक आयोगाच्या. त्या बूथचा जो इन्चार्ज असतो त्याला एक डायरी मेंटेन करावी लागते. त्या डायरीमध्ये सकाळी किती वाजता अगदी ओपन केलं, दुपारी काय झालं, ते सगळं त्याला नोंदी ठेवाव्या लागतात, की काय-काय व्यवस्था होती, काय नाही, काय नाही. त्यात सर्वात शेवटी हे पण आहे, की 5 वाजता किती लोकांनी मतदान केलं आणि किती लोकं लाईनमध्ये उभे होते आणि त्या लाईनमध्ये एक प्रोसेस आहे. लाईनमध्ये जर समजा 15 लोकं उभे आहेत, तर शेवटच्या माणसाला 15 नंबरचं एक टोकन मिळतं. ते याच्यासाठी की त्याच्या मधात कोणी लोकांनी येऊ नये. की मतदान अधिकारी आतमध्ये गेल्यावर कोणी 2 लोकांना पुन्हा दरवाजातनं घुसडून त्या लाईनमध्ये लागलं, तर तो म्हणतो की ते तू भाई 15 तर इथेच झाले, मग हे 2 कुठे एक्स्ट्रा? त्यामुळे ती प्रोसेस आणि शेवटचा माणूस त्याचं ते 15 नंबरचं टोकन दिलं, की भाई माझी 15 मी. झालं. तिथे मशीन सील होतं. तर त्या डायरीमध्ये ही नोंद करायची असते, की सर्वात शेवटी जो माणूस आहे, त्याला कुठल्या नंबरचं टोकन दिलं होतं, म्हणजे किती लोकं लाईनमध्ये होते. ती डायरीचा डाटा कोणाकडेही नाहीये. ती डायरी मेंटेन होती की नाही माहीत नाही. निवडणूक आयोगाला डायरी मागितली डिटेल्स, तर ते म्हणतात तो आमच्याकडे डाटा आता डिलीट झाला. डाटा कसा असणार? अशी लाखो मतं जर तुम्ही अशी रात्री टाकायला गेली, 17,00,000 मतं 11:45 ते 2च्या दरम्यान जर टाकल्या गेली, तर मग काय हे लोकशाहीचं मतदान आहे का? न्यायालय आणि त्याच्यानंतर हा जेव्हा सगळी प्रेस कॉन्फरन्स झाली, जेव्हा सगळे आरोप लागले, तेव्हा न्यायपालिकाकडनं म्हणजे इलेक्शन कमिशनकडनं जे कुरेशी साहेब पण होते तिथे. एस-वाय कुरेशी. ते पूर्व मुख्य आयुक्त राहिलेले आहेत निवडणूक आयोगाचे. ते पण म्हणाले, की "अरे, या गोष्टीचं ऑडिट झालं पाहिजे. या प्रोसेसचं ऑडिट झालं पाहिजे. असं कसं होऊ शकतं? 20 सेकंदात हे कोर्ट कसं पडू शकतं? मग हा डाटा कसला आला?" पण या सगळ्या प्रश्नावर एकच उत्तर निवडणूक आयोगाने दिलं. त्याचं उत्तर या उठवलेल्या प्रश्नावर नव्हतं.
त्यांनी आरोप लावला. 2 वर्षानंतर का आले? न्यायालयात का नाही गेले? 2 वर्षानंतर तुम्ही या प्रोसेसवर प्रश्न उठवता. हे असंवैधानिक आहे. नॉन कॉन्स्टिट्यूशनल अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. अरे राज्यघटनेत ज्याला मतदान नाही त्यालाही मतदान करवता तुम्ही. ही राज्यघटनेची तुम्ही म्हणजे राज्यघटना ही शब्द तुमच्या तोंडात ना या तुम्हाला लाज वाटत नाही बोलताना? न्यायालयात का नाही गेला? काय करणार न्यायालयात जाऊन? बिहारमध्ये चालत्या निवडणुकीमध्ये पैसे वाटले ₹10,000 गेले लोकं निवडणूक आयोगाकडे. निवडणूक आयोग बोलले, "नाही, आम्हाला नाही वाटत याच्यात काही गैर असेल." ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने तेवढंही ऐकलं नाही. म्हणे, "निवडणूक हारले की तुम्ही आमच्याकडे येतात. जा, काही ऐकायचं नाही." बाबा ठीक आहे. निवडणूक नंतर गेलं तर तुम्ही हारले म्हणून येता. मग निवडणुकीच्या अगोदर आसाममधली पूर्ण काँग्रेसवाली टीम गेली निवडणूक आयोगाकडे. अरे हा मुख्यमंत्री संवैधानिक जागेवर बसलेला आहे. तो असा बंदूक घेऊन त्या मुसलमानावर रोखतो आणि त्यांना गोळ्या मारतो. तो व्हिडिओ आलेला आहे. एआय जनरेटेड व्हिडिओ आहे तो. पण हे बीजेपीने रिलीज केलेला आहे त्यांच्या स्टेट युनिटनी. तो व्हिडिओ त्यांनी डिलीट केला. पण हे असं संवैधानिक पदावर बसलेल्या माणसाचं ठीक आहे का? निवडणूक आयोगाने म्हणे आम्हाला तर वाटतं काही असं झालेलं नाहीये. मग ते मुख्य न्यायालय मुख्य याच्याकडे गेले सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर काय भाष्य करावं? अरे काय येतं सारखं-सारखं आमच्याकडे? निवडणुका सुरू झाल्या की तुम्ही सुप्रीम कोर्टाला निवडणुकीचा अड्डा बनवता. काही नाही राहू द्या. निवडणुकीच्या अगोदर गेलं तर हरले म्हणून येतात. निवडणुकीच्या वेळेस अगोदर गेलं तर म्हणतात, मग जायचं कुठं? आणि निवडणूक आयोग आपल्या सगळ्या कुकर्माबद्दल म्हणतात न्यायालयात जा. कारण त्यांना माहीत आहे न्यायालय त्यांच्यासोबत आहे. न्यायालय त्याच्याबद्दल ऐकायला तयार नाही. एक माणूस 30,000 लोकांची नावं जोडतो. एकच माणूस फॉर्म भरून आणि सुप्रीम कोर्ट म्हणतो हे तर होता है, रेग्युलर है, इसमें क्या बड़ी बात है? त्यामुळे संविधान किंवा राज्यघटना याचा आत्मा लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आत्मा निवडणुका आहेत. पण त्या जर प्रामाणिकपणे झाल्या नाही, निवडणुकामध्येच ट्रान्सपरन्सी नसली, पारदर्शिता नसली, प्रामाणिकपणा नसला, तर मग लोकशाही कुठे आहे? आणि मग लोकशाहीच नसली, तर राज्यघटनेचं काय करायचं? हा प्रश्न मी तुमच्यासमोर सोडून जातोय. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.